नेहमीची वांग्याची भाजी त्याच पद्धतीने भरून करण्यापेक्षा आज थोडं वेगळ्या पद्धतीने करूयात. इतकं टेस्टी होतं, की नेहमीची वांग्याची भाजीसुद्धा तुम्ही विसरून जाल. एवढं सुपर टेस्टी असं हे वांगं तयार होतं. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात आणि या चमचमीत रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात. सगळ्यात आधी घेतली तुम्ही गावरान वांगी. वांगी घेताना छान काटेरी घ्या. जेवढी वांगी तुमची छान काटेरी असतील ना, तेवढी ती चवदार लागतात खाताना. आणि या पद्धतीचं वांगं करताना आवर्जून छोट्या आकाराची वांगी घ्या. जेणेकरून ती पटकन शिजतात, शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि परिणामी जास्त पाण्याची गरज पडत नाही शिजवताना. जेवढं तुम्ही भाजीमध्ये शिजवताना पाणी कमी टाकाल ना, तेवढी भाजी जास्त चवदार होते. चला आता वांग्याचे सगळ्यात आधी काटे काढून घ्यायचे. काटे काढत असताना जास्त काटेरी वांगं असेल तर हाताला धरताना मात्र जपून धरा. कारण जेवढं वांगं जास्त काटेरी ना, तेवढे त्याचे काटे काढताना हाताला लागण्याचे चान्सेस जास्त असतात. सगळे काटे मी व्यवस्थित काढून घेतलेत. निबार देठही काढून घेतलाय. आता वांग्याला छानपैकी चीर देऊन घ्यायची. चीर देताना अगदी खालीपर्यंत द्या. जिथपर्यंत देठ सुरू होतोय ना जिथून, तिथपर्यंत छान काप द्या. आतमध्ये वांगं व्यवस्थित बघायचं, खराब आहे का, किडे वगैरे आहेत का आणि नंतर पाण्यामध्ये घालायचं. अशा पद्धतीने सगळी वांगी मी छानपैकी साफ करून घेते, काटे काढून घेते. जर तुम्हाला देठ जास्त मोठा आवडत असेल तर मोठा देठ ठेवला तरीही चालेल. इथे मी अगदी छोटा देठ ठेवला आहे. आता पाण्यामध्ये चमच्याभर मीठ घालून घ्यायचं आणि या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये वांगी आपण बाजूला ठेवूयात. तोपर्यंत मसाला तयार करून घ्या. मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ठेवलं ना, वांगी चवदार राहतात, वांग्याची चव जात नाही. आता बनवूयात या मसाले वांग्यासाठी चमचमीत असा मसाला. यासाठी शेंगदाणे आणि खोबरं छानपैकी तेलावरती भाजून घ्यायचं. एक 2 ते 3 चमचे तेलावरती छान खमंग अशा ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच मी भाजून घेतल्यात. कारण खूप जास्त लालही करायच्या नाहीत. हलकासा कलर चेंज झाला लगेच यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि 1 चमचा धने घालून घ्यायचं. इथे मी 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घेतली. अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे धने घेतलेत. आता हे सगळं प्रमाण मी माझी वांग्याची जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार घेतले. तुम्ही वांगं कमी जास्त करणार असेल तर क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सगळ्या ड्राय गोष्टी आणि आलं, लसूण, कोथिंबीर भाजून झालं की आता कांदा भाजायला घ्यायचा. पॅनमध्ये परत एकदा 2 चमचे तेल घातले. एक मोठा पातळ उभा चिरून कांदा घेतलाय. यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदासुद्धा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. सगळ्या गोष्टी भाजताना अगदी मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या. कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्या ना, त्याची चव ही तेवढीच छान येते. त्यामुळे कांदा असू देत, शेंगदाणे, खोबरं सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मी इथे भाजून घेतल्यात. कांदाही तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंगावरती भाजला गेला आहे. चला सगळ्या गोष्टी व्यवस्थित भाजल्या गेल्यात. आता घेऊयात वाटण करायला. आता सगळ्यात आधी आलं, लसूण, त्याचबरोबर शेंगदाणे, खोबरं, कोथिंबीर या गोष्टी वाटून घेते. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी पाणी वगैरे काहीही न घालता वाटून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा मिक्स करणार आहोत. याआधीसुद्धा अगदी वेगवेगळ्या प्रकारे आपण भरलं वांगं बघितलं आहे. परंतु या पद्धतीने हे भरलं वांगं केलं ना, इतकं चविष्ट होतं की काही विचारायलाच नको. चला सगळ्या गोष्टी छानपैकी मी वाटून घेतल्यात. आता यामध्ये कांदा ॲड करूयात. या ब्लेंडरची सुद्धा खूप जणांनी चौकशी केली. तुम्हाला जर हवं असेल ना, मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा किंवा ब्लेंडर लिंक द्या म्हणून टाईप करा. मी तुम्हाला लिंक पाठवते. खूप सुंदर ब्लेंडर आहे. लगेच सगळ्या गोष्टी छानपैकी स्मूथली बारीक होतात. चला आता सगळ्या गोष्टी छान वाटल्या गेल्या. त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा घातल्यानंतर मात्र आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. कारण आता आपल्याला याची अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. वाटण अगदी मऊसूद असं करा, म्हणजे तुमची ग्रेव्ही, तुमचा जो काही मसाला आहे तो अतिशय छान स्मूथ असा तयार होईल आणि वांग्यामध्ये छान एकजीव व्हायला मदत होईल. थोडंसं पाणी घालून लगेच हे छान सगळं वाटून घेते. पाणी तुम्हाला जर जास्त वाटलं तर थोडंसं ॲडही करू शकता, पण खूप जास्त पाणी घालू नका. जेवढं कमी पाण्यामध्ये तुम्हाला हे वाटण वाटता येईल ना, तेवढं कमी पाण्यामध्ये वाटा. चला वाटण तयार झाले. वांगे आपण अगोदरच चिरून ठेवलेत. आता घेऊयात आपली सगळ्यात महत्त्वाची फोडणी करायला. फोडणीसाठी 5 ते 6 चमचे तेल गरम केले. आता या तेलावरती आपल्याला सगळ्यात आधी वांगी छान तळून घ्यायची. हो, अगोदर सांगितल्याप्रमाणे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे भरलं वांगं करायची. त्यामुळे यामध्ये आपण वांगी अगोदर तळून घेणार आहोत. वांगी तळत असताना यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालायचे. एक पाव चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालायचं. हळद आणि मीठ घातल्यामुळे वांगं लवकर शिजायला मदत होते. या हळद मिठावरती आपण तेलामध्येच हे वांगं छान वाफलवून घेणार आहोत. यामुळे वांग्याची चव कितीतरी पटीने छान वाढते. आपली भाजीसुद्धा खूप जास्त चविष्ट होते. मीठ भाजीला जेवढं काही लागणार आहे ना, तेवढं मी आत्ताच घालून घेतले. जेणेकरून जेवढं मीठ जास्त घालाल तुम्ही वांगी शिजवताना, तेवढी वांगी पटकन शिजतील. त्यामुळे तुमच्या भाजीला जेवढं मीठ लागेल ते अंदाजानुसार घाला. नंतर जर तुम्हाला वाटलं आणखीन घालावंसं तर नंतरही तुम्ही घालू शकता, क्वांटिटी जास्त असेल तर. चला वांगी छानपैकी परतली गेलीत. तुम्ही रंग बघू शकताय. वांग्यांचा छान रंग बदलेपर्यंत तेलावरती फक्त परतवून घ्यायचे. झाकण ठेवून एक वाफही काढली आहे. सुंदर अशी वांगी इथे आपली तळली गेलेत. बरेच वेळेला ना आचारी पद्धतीचं वांगं बनवताना वांगं डायरेक्ट तेलामध्ये तळलं जातं आणि ते वांगं खूप जास्त ऑइली होतं, खूप जास्त तेलकट होतं. तसं न तळता तुम्ही जर हळद मिठावर अशा पद्धतीने वाफलून हे वांगं केलं ना, हे आणखीन चविष्ट तर होतंच, परंतु खूप जास्त तेलकटही होत नाही.
चला आता या हळद मिठाच्या तेलामध्येच अजून थोडंसं 2 चमचे तेल घातलं. आता यामध्ये फोडणी करून घेऊयात. तेल छान गरम झालं की जिरी आणि तमालपत्राची फोडणी करून घ्यायची. जिरी छानपैकी फुलली, तमालपत्र थोडंसं परतलं गेलं की यामध्ये हे वाटण घालून घ्यायचं आणि वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. जिरी आणि तमालपत्रामुळे सुद्धा भाजीला छान चव येते, त्यामुळे आवर्जून जिरी आणि तमालपत्राची छान फोडणी द्या. हवा असेल तर तुम्ही जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्त्याची सुद्धा फोडणी देऊ शकता. चला आता वाटण छानपैकी मसाल्यामध्ये तेलामध्ये परतवून घेते. जेवढं तुम्ही तेल सुटेपर्यंत वाटण छान परतवून घ्याल ना, तेवढी भाजीची चव वाढते. त्यामुळे अगदी 4 ते 5 मिनिटं हे वाटण मी छान परतवून घेतले. तुम्ही बघू शकता तेल किती सुंदर सुटायला लागले. आता यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घालून घेतला आहे. आता हा मसाला सगळा ह्या वाटणामध्ये परतवून घ्यायचा. 3 ते 4 मिनिटं परत वाटण मी परतवून घेते. तेल छान सुटायला लागले, दाणेदार असं आपलं हे वाटण तयार झाले. तुम्ही बघू शकता मसाला किती सुंदर असा दिसतोय. आता या मसाल्यामध्ये आपण ही आपली वांगी घालून घ्यायची आणि ही वांगी सगळी या मसाल्यामध्ये छान मी कोट करून घेतलीत. वांगी कोट करत असताना वांग्याला जे आपण काप दिलेत त्यामध्ये थोडा मसाला चमच्याच्या सहाय्याने घालत राहायचा, म्हणजे मसाला थोडं करत आतमध्ये जातो. यानंतर आपण जेव्हा पाणी घालून वांगं थोडंसं शिजवतो त्यावेळेला तर मसाला छान वांग्यामध्ये एकजीव होतो, परंतु परतत असताना सुद्धा थोडा मसाला मी वांग्याच्या आतमध्ये घालते. वांगी मसाल्यामध्ये छान आता एकजीव झालेत. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि वांगं आपलं शिजायला ठेवायचं. आता पाणी घालताना खूप जास्त घालू नका, वांगं आपलं तेलावरती वाफरलं आहे त्यामुळं अगोदरच ते थोड्या प्रमाणामध्ये शिजलं गेले. आता फक्त साधारण एक 50 ते 60% वांगं आपलं शिजायचं बाकी आहे. देठ व्यवस्थित शिजायचं बाकी आहे. यासाठी लागेल एवढंच पाणी यामध्ये घालून घेतले. साधारण 1 ग्लासभर पाणी मी घालून घेतले. एवढं पाणी घालायचं, छान मिक्स करायचं. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरसुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स करायची. कोथिंबीर आवर्जून थोडी जास्तीची घाला, कारण या वांग्याच्या भाजीला कोथिंबीरीचा खूप छान फ्लेवर भेटतो आणि वांगंसुद्धा खूप चविष्ट होतं. छानपैकी उकळी आली की आता झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटं वांगं छानपैकी शिजवून घ्यायचं. 5 ते 6 मिनटं झाकण ठेवून वांगं शिजवताना मध्ये फक्त पलटी करा, जेणेकरून वांगं दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं शिजलं जाईल. अतिशय चमचमीत असं हे मसालेदार वांगं तयार होतं. या वांग्याच्या रेसिपीनंतर तुम्ही दुसरं कोणतं भरलं वांगंच करणार नाही, इतकं टेस्टी हे वांगं होतं. वांग्याचं देठही तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि मसालाही तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. खूप ड्राय नाही आणि खूप पातळही नाही, अगदी लफलफीत असं हे वांगं मी करून घेतलं आहे. असा मसाला असेल ना तर हा मसाला तुम्ही चपाती, भाकरी किंवा अगदी पुरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. भाताबरोबर सुद्धा हे वांगं भन्नाट असं लागतं. चला, सुंदर असं हे आपलं चमचमीत भरलं वांगं तयार झाले. तर लगेच सर्वही करून घेऊयात. नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी चवीला तर अफलातून आहेच, परंतु करायला सुद्धा अगदी झटपट अशी आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून हे भरलं वांगं नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचे असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणाऱ्या रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशा चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.